राज्यभरामध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलं। 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। 23 तारखेला राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे। एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला। तर संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला। संजय राऊतांचा सर्वे म्हणजे उडता उडता सर्वे, तर राऊतांचे पाय जमिनीवर नसतात अशी टीका राऊतांवरती शिरसाटांनी केली आहे। तर आता आम्ही पुन्हा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, आता दुसरा प्रदेश शोधू, चिंता करू नका असा मिश्किल टोला सुद्धा शिरसाटांनी राऊतांना लगावलाय। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। महायुतीची सत्ता असेल ही येताना ही संपूर्ण बहुमतात येणार आहे, परंतु जर 2-4 अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊ। राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात। एकंदरीत किती अपक्ष उभे आहेत, किती कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो, हे नाकारून चालणार नाही, म्हणून अपक्ष आमच्या सुद्धा संपर्कात आहेत। आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करायची आवश्यकता नाही। आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू, त्याची चिंता तुम्ही करू नका। भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे, आमचा देश आहे, आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहितीची सत्ता येईल याचं त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो। विधानसभेच्या 288 जागांसाठी 23 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे। तर राज्यामध्ये आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडू यांनी केला। राज्यामध्ये महाशक्तीच्या 15 ते 20 जागा येतील, तर वेळ आली तर अपक्ष आणि लहान पक्ष मिळून आम्ही मोठ बांधणी केली तर मोठे पक्ष बाजूला हटून लहान पक्ष सत्तेत येतील असं बच्चू कडू म्हणाले। आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही, तर आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ। राज्यात मुख्यमंत्री लहान पक्षाचा असेल असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलाय। एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही। अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल। कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू, आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा। आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ, लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील। मुख्यमंत्री कोण असेल? आमचंच राहील। खडकवासला मतदारसंघामध्ये निकालापूर्वीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकवण्यात आले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडकेंच्या अभिनंदनाचे बॅनर हे कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आले, तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा केला। विशेष म्हणजे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सचिन दोडके मतदारांच्या घरोघरी जात आभार मानतायत। दरम्यान या संदर्भात सचिन दोडकेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। पाहूयात। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे। 1 महिन्याचा प्रचार झाला, रॅल्या झाल्या, नेत्यांच्या सभा झाल्या आणि काल अखेर मतदान जे आहे ते पार पडलं आणि जे उमेदवार आहेत ते आता थोडंसं रिलॅक्स झालेले पाहायला मिळतात। कोण पुण्यातले उमेदवार कोण कॉफी घेते मित्रांसोबत, तर कोण मतदारांचे आभार मानते। आपल्यासोबत सचिन दोडके आहेत, जे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते। विशेष म्हणजे काल यांनी मतदान संपताच एक छोटीशी रॅली काढली, फटाके फोडले आणि विजयाचे बॅनर सुद्धा हार्दिक शुभेच्छा आमदार म्हणून लावण्यात आलेले आहेत। तुमच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत, फटाके फोडलेत, विश्वास आहे? नक्कीच, कारण का कार्यकर्त्यांनी जे काम केले गेले 3-4 महिने आणि ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचेच नाही तर शिवसेनेचे असतील, त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी एक चांगले त्या ठिकाणी टीम तयार करून आम्ही काम करत होतो आणि त्या टीममध्ये जे काम आमच्या शेवटच्या मतदारापर्यंत आम्ही पोहोचायचा प्रयत्न केला ना कार्यकर्त्यांनी, ते खूप वाखाणण्याजोगे। आणि तुम्ही बघितलं असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केंद्रावर सुद्धा उत्साहाच्या भरामध्ये हस्तांदोलन करत होते, गाळाभेट घेत होते, विनिंग सिम्बॉल त्या ठिकाणी दाखवत होते आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जो उत्स्फूर्त जो प्रतिसाद ते देत होते, तर तो प्रतिसाद पाहता तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या लीडने आपण त्या ठिकाणी निवडून असा विश्वास आहे। पण तुम्ही मागच्या वेळेस पण फटाके उडवले होते, आठवत असतील, बॅनर पण लावले होते कार्यकर्त्यांनी, यंदा कार्यकर्त्यांना कुठेतरी थांबवायला हवं असं वाटतं? नाही, तो काय असतं, तुमची इलेक्शन ज्या वेळेला तुम्ही कार्यकर्त्यांच्या हातात देता त्यावेळेला ती इलेक्शन तुमच्या हातात राहत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी
नागरिकांपर्यंत आपले जेव्हा कार्यकर्ते पोहोचतात त्यावेळेला त्यांनी जो वेळ दिलेला असतो, त्यांचा जो उत्साह असतो, त्याला तुम्ही थांबू शकत नाही. विजय होईल तुमचा विश्वास आहे तुम्हाला? नागरिकांचे आभार मानत होता. विजय होईल? 100% विजय होणार. बर यंदा खरं तर 2 उमेदवार होते तुमच्या समोर. नाही, ही इलेक्शन ही विचारांची आहे, त्याच्यामुळे उमेदवार हा नाहीच आहे. त्या ठिकाणी सचिन दोडके सुद्धा उमेदवार नव्हता. उमेदवार ही महाविकास आघाडी होती. म्हणजे पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, ह्यांचा विचार म्हणजे हा उमेदवार होता. त्याच्यामुळे तो विचार 100% महाराष्ट्रात जिंकणार. आणि आज तुम्ही बघत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि सचिन दोडके उमेदवार नव्हता तर महाविकास आघाडीचा उमेदवार होता असं म्हणत मतदारांचे आभार मानत जे आहेत ते सचिन दोडके आज त्यांच्या मतदारसंघात फिरताय. खरं तर खडकवासला मतदारसंघ आहे आणि काल मतदान संपताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत त्यांना उचलून देखील खांद्यावर घेतलं होतं आणि आज सकाळपासून आता ते प्रचार संपला, मतदान संपलं आणि आता ते मतदारांचे आभार मानत जे आहेत ते या मतदारसंघात फिरताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 नेटवर्क, पुणे. कोल्हापुरात मतदानादरम्यान सचेत पाटलांनी सामाजिक शांतता भंग करून मला मारण्याचा प्लॅन केल्याचा धक्कादायक आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला. आम्ही पण बांगड्या घातलेल्या नाहीत असं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांना इशारा दिलाय. त्यामुळे येत्या काळामध्ये सतेज पाटील आणि क्षीरसागर यांच्यातील वाद चांगलाच चिघळणार आहे. कोल्हापुरात मतदानाच्या दरम्यान अशांतता भंग करण्याचा प्रकार झाल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलाय. ते उमेदवार होते आणि त्यांच्यासमोरच अनेक ठिकाणी राडा झाल्याचा प्रकार घडलेला आहे. नेमकं त्याला जबाबदार कोण आहेत हेच राजेश क्षीरसागर यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही जो आरोप करताय तो कुणावरती करताय आणि त्याला जबाबदार कोण? एकंदरीतच राज्यामध्ये लोककल्याणकारी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण, ज्येष्ठांसाठी योजना, कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना आणि एकंदरीत राज्यात परकीय गुंतवणूक जवळपास 8 लाख कोटीची गुंतवणूक आणि राज्याचा चाललेला विकास यामुळं राज्यातील मतदारांनी ठरलं आहे की ठरलं होतंच की काल झालेल्या मतदानामध्ये महायुतीला परत सत्तेवर आणायचं. काल दिवसभर लाडक्या बहिणींच्यामध्ये एवढा मोठा उत्साह होता की मतदाना दिवशी आपण प्रचार जरी करू शकत नसलो तरी त्यांना नमस्कार आपण करत असतो. त्यांच्या डोळ्यातले भाव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसत होता आणि त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये हे ज्यावेळी चित्र स्पष्ट झालं की राज्यामध्ये ट्रेंड हा महायुतीकडे आहे त्यावेळेला आमचे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली. मी टाकळा विभागामध्ये एक ठिकाणी मतदारांना भेटायला गेलो असताना त्या ठिकाणी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मला सांगा, जर तयारीत असलो तरच हातात काटे आणि दांडके असतात. 25-25 जणांचा मॉब त्या ठिकाणी माझ्यावर हल्ला करत होता आणि मग माझा एकटा अंगरक्षक होता. मला Y+ एस्कॉर्ट जरी सिक्युरिटी असली तर मी काल मतदाना दिवशी ती नाकारली कारण मतदारांच्यामध्ये गैरसमज निर्माण होतो आणि म्हणून मी एकटा फिरत होतो. एक अंगरक्षक माझ्यावर होता. त्या अंगरक्षकावर देखील त्याने हल्ला केला, माझ्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला तर वाटते काल मला जीवे मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. याविषयीची तक्रार मी आणि माझा अंगरक्षक देखील गृह खात्याला आणि आमच्या निवडणूक आयोगाला देणार आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये त्यांचा एक शब्द होता, हिसाब चुकतो करीन. कसला हिसाब चुकता करणार आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला धमक्या देता का? आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावून त्यांनी पण दाखवावं. माझं म्हणणं ओपन चॅलेंज आहे. आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही का बसतो की बाबा समाजामध्ये कार्यकर्त्यांच्यात वाद लावायचे नसतात. एखादा मर्डर झाला तर त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून तिथल्या तिथं घटना घडली. येत्या काळात सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यातला वाद आणखीन चिघळला जाण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.